श्री कामेश्वर लिंगाच्या तांदूळ पूजनानं मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रावण समाप्ती करण्यात आली। भाविकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती। श्रावण मास समाप्तीचं औचित्य साधून श्री कामेश्वर भक्त मंडळ आणि एस साबळे वीरशैव ट्रस्ट बनशेट्टी प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर स्थापित 68 लिंगांपैकी एक असलेल्या श्री कामेश्वर लिंगास 350 किलो तांदळाचा वापर करून कामेश्वर लिंगास 6.5 फुटांचा थर रचून शिवलिंगाचं स्वरूप करण्यात आलं। गेल्या कित्येक वर्षापासून तांदळाच्या शिवलिंग साकारण्याचं काम निलप्पा वाले हे श्रद्धेनं करत आहेत। पहाटेपासूनच रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन, रुद्रवठण होऊन सकाळी 11 वाजता महाआरती करून उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला। या प्रसंगी शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, एस साबळे वीरशैव ट्रस्टचे सिद्धाराम साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती करण्यात आली। शळगी गणपती कामेश्वर ट्रस्ट त्याचबरोबर साबळे वीरशैव ट्रस्टच्या वतीने तांदूळ पूजा अख्खी पूजाचं आयोजन करण्यात आलं होतं। मी आज पहिल्यांदाच या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित होतो। सर्वप्रथम ट्रस्टनी व सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी मला बोलवलं, भगवान गणेशाची व महादेवाची पूजा करण्याची संधी व भाग्य मला दिलं, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। मी गजानना चरणी व महादेवा चरणी, रामदेव सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना करतो की सोलापूरकरांना अपेक्षित असलेले सर्व कामं पूर्ण करण्याचं बळ परमेश्वर मला द्यावं, ही प्रार्थना मी आज परमेश्वर चरणी करतो व सर्वांना श्रावण मास तसेच येणाऱ्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे मुख्य पुजारी अर्चक वेदमूर्ती गजानन स्वामी हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली शांतकुमार बामणे, बाळासाहेब कणकी, उमाकांत बेलुरे, मनोहर महिंद्रकर, रामचंद्र कबाडे, सागर हलकुडे, अशोक याळगी, बसवराज पाटील, कल्याणी चडचण, बाळासाहेब अळसंदे, गंगाधर बिराजदार, शेळकी गणपती कामेश्वर भक्त मंडळानं परिश्रम घेतले। यावेळी सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनीही सायंकाळी कामेश्वर लिंगाचं दर्शन घेतलं। यावेळी गणेश चिंचोळी, अशोक कलशेट्टी, बिपिन पाटील तसंच भाविकांची उपस्थिती होती।